रामकृष्ण सगळ्यांना. माझे गुरुवर्य श्रीराम महाराज नलावडे आणि गुरुवर्य गोविंदनाथ महाराज मोरे यांना वंदन करून मी माझे जे काही माझे 2 बोल आहे ते तुमच्यासमोर प्रकट करण्यासाठी ते उपस्थित झालो आहे. आणि ती गुरुआज्ञा अशी समजूनच मी या ठिकाणी उभा आहे. आणि काही माझ्याकडून काही बोलताना काही चुकून झाली तर मला क्षमा करावी. संत कबीर हे सगळ्यांना माहितीच असतील. संत कबीरांचा एक दोहा या ठिकाणी मला आठवतोय. गुरु जेव्हा आपल्या समोर उभे असतात तेव्हा गुरु आणि देव समजा आपल्यासमोर उभे आहेत, तर गुरु आणि देव यांच्या समोर उभे असताना सर्वप्रथम मी पाय कोणाचे पडू, तर त्याच्यावर त्यांचा हा दोहा एक साकारलेला आहे. गुरु गोविंद दोहे खरू, म्हणजे गुरु आणि देव हे दोन्ही माझ्यासमोर उभे आहेत. काके लागू पाय बलिहारी गुरु आपण जीन गोविंद दियो दिखाय. मग संत कबीर म्हणतात की तुमच्या समोर आपल्या समोर देव पण उभा आहे आणि गुरु सुद्धा उभे आहे. मग आपण पाय कोणाचं पडायचे हा सर्वात मोठा गहन प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. त्या प्रश्नासाठी त्यांनी उत्तर कसे दिले आहे, तर ज्या गुरूंनी आपल्याला गोविंद म्हणजे आपला देव ओळखण्याची जी आपली क्षमता आपल्यामध्ये दिलेली आहे, त्या गुरूंची आपण सर्वप्रथम नमन करावे, पाया पडावे ही शिकवण त्यांनी आपल्याला दिली. आणि म्हणून अशा माझ्या गुरुवर्य श्री रामबाबा नलावडे यांना नमन करून मी माझे पुढचे बोल जे आहेत ते तुमच्यावरून स्पष्ट करत आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण सध्या कलियुगामध्ये वावरत आहोत. पहिलं सत्ययुग होतं, त्यानंतर त्रेतायुग, द्वापरयुग आणि आता कलियुग. प्रत्येक युगामध्ये काही ना काही कुठल्या ना कुठल्या गोष्टीला महत्व आहे. सत्ययुगामध्ये सत्य बोल याला महत्व होतं. त्रेतायुगामध्ये यज्ञ या गोष्टीला महत्व होते. म्हणजे बरीच लोक यज्ञ करायचे आणि भगवंताला प्राप्त करायचे. द्वापर युगामध्ये तपाला भरपूर महत्व होतं. त्याचप्रमाणे आता जे कलियुग आहे या कलियुगामध्ये नामाला खूप महत्व आहे. हे नाम जेव्हा आपण भगवंता पुढे आपण मांडतो आपल्या आत्मीयतेने, तेव्हा भगवंत प्राप्त करण्यासाठी हा सर्वात सोपा मार्ग आपल्या गुरुवर्यांनी आपल्याला सांगितलाय. भगवंत प्राप्त करण्यासाठी किंवा परमात्म्याशी जोडण्यासाठी जो सर्वात सोपा मार्ग आहे तो म्हणजे नाम. आता परमात्मा प्राप्त करणे म्हणजे काय, तर परमात्मा म्हणजे आत्म्याची परम अवस्था. ती जेव्हा आपण साधतो तेव्हा आपल्याला परमात्मा किंवा भगवंत भेटला असे आपण म्हणू शकतो. आणि त्या परमात्म्याला किंवा ती परम अवस्था साधण्यासाठी आपल्याला नामसाधना किंवा नामयोग करावा लागतो. आणि करणे हे बंधनकारक आहे, करावेच. आणि म्हणूनच कलियुगामध्ये भगवंत प्राप्त करण्यासाठी किंवा परमात्मा प्राप्ती करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग जो आपला म्हटला आहे तो नाम. आणि म्हणूनच कलियुगाला सुद्धा सर्वश्रेष्ठ युग, या 4 युगामध्ये सर्वश्रेष्ठ युग कुठलं तर कलियुग. कारण ह्यामध्ये आपल्याला काही कुठली मेहनत करायची नाहीये. जसं पूर्वीच्या काळी लोक यज्ञ करायचे, तप करायचे, बरीच वर्ष तप करायचे त्यांचे, आणि तेव्हा पुढे त्यांना भगवंताची प्राप्ती व्हायची. पण कलियुगामध्ये फक्त नाम आपण जी सोपी गोष्ट आहे सर्वात आणि सर्वात कठीणही गोष्ट आहे तसं म्हणायला गेलं, पण सर्वात सोपा मार्ग आपल्याला आपल्या गुरुवर्यांनी जो दिला आहे आणि त्या नामातच राहणे, त्या वाटचालीवरती मार्गक्रमण करणे, त्याच्यामध्ये कंटिन्युटी म्हणजे संतत त्या ठिकाणी आपल्या नामाचं स्मरण करत राहावे.
हेच आपले कर्तव्य म्हणून आपण या ठिकाणी करत राहिले पाहिजे. नामसाधना किंवा नामयोग प्राप्त करण्यासाठी जो परमात्मा आपल्याला प्राप्त करायचा आहे त्यासाठी आपल्याला जास्त काही कष्ट करायचे नाहीये. जे नाम जे आहे ते आपल्याला उठता बसता चालता बोलता ते आपल्या मनामध्ये कंटिन्यू चालत राहायला पाहिजे. नामसाधना म्हणजे आपली ही जी वैखरी वाणी आहे त्या वैखरी वाणीपासून सुरुवात करायची आणि परावाणी येईपर्यंत ते करत राहायचे. आणि जेव्हा परावाणीपर्यंत माणूस मनुष्य पोचतो तेव्हा ती समाधी अवस्था म्हणजे परमात्मा प्राप्ती होतेच. हे आपल्या गुरुवर्यांनी आपल्या त्या नामाबद्दल जी श्रेष्ठता आहे जी महानता आहे ती सांगितली आहे. आणि म्हणून इथे आलेल्या प्रत्येक गुरुमाऊलींनी गुरुबंधूंनी आत्मधारकांनी नामसाधकांनी नामाचे किती महत्व आहे ते आपल्याला खरोखरच सांगितले. आणि त्याचे खरोखरच या कलियुगामध्ये किती त्याचा महत्व आहे थोरपणा आहे हे त्याच्यावर आपल्याला स्पष्ट होते. जेव्हा आपण या समाधी अवस्थेमध्ये आपण पोचतो तेव्हा आपले जे षडरिपू म्हणजे 6 विकार लोभ दंभ मत्सर अहंकार हे सगळे जे 6 गुणधर्म 6 विकार जे आहेत ते पूर्णपणे नाहीसे होतात आणि आपण आपली परमात्मा अवस्था प्राप्त करू शकतो. आणि म्हणूनच नाम या हा जो आपला जो बोल आहे त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि ही समाधी अवस्था कशा प्रकारे प्राप्त करता येईल त्या ठिकाणी आपले लक्ष केंद्रित करता आपल्याला आले पाहिजे. आपल्या गुरुवर्यांनी सद्गुरूंनी जो आपल्याला मार्ग दिला आहे त्या मार्गावरती कोणताही अविश्वास न ठेवता पूर्णपणे विश्वासाने आपण त्या मार्गाने मार्गक्रमण करता आले पाहिजे. आपल्याला त्या नामाचं महत्व सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा आपल्या हरिपाठामध्ये सांगितलं आहे. एकतत्व नाम धुळधरी मना हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेची शब्द जपे साधी नामपरते तत्व नाही रे अन्यथा वाया आणि कपंथा जासी जणी ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरुणी श्री हरी जपे सदा. हे दोन बोल बोलून आणि गुरुवर्यांना वंदन करून माझे जे बोल आहे ते या ठिकाणी त्याला पूर्णविराम देतो. काही चुकून झाले असेल तर माफी असावी. रामकृष्ण.